बापरे, हा पाऊस काय थांबायचं नावच घेत नाहीये. कंटिन्यू पडतोय. किती पडशील रे बाबा. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. तर आज संडे आहे आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, पण एवढा पाऊस पडतोय. आणि हे मला बोलले इगतपुरीला चल. म्हटलं इगतपुरीला तर किती पाऊस पडतोय, त्यामुळे आम्ही आज बाहेर जायला कॅन्सल केलं. तर मग हे बोलले चल आपण भिवंडीमध्ये नवीन मॉल झालेला आहे तिथे जाऊया. मग आता संध्याकाळी त्या मॉलला जायचं ठरवलेलं आहे. तर आम्ही आता म्हणजे नाही, संध्याकाळी त्या मॉलमध्ये जातोय. इथे नवीन शेगडी आणली आहे, हे बघा. ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे ही, कारण माझी जुनी शेगडी आहे ना खूप खराब झाली होती. त्याच्यामुळे मी आता घेताना ना ही स्टीलचीच घेतली आहे, कारण म्हटलं स्टीलची चांगली राहते, टिकते पण. हे बघा, 10 वर्षाची वॉरंटी आहे याला. आणि ही माझी नवीन जुनी शेगडी बघा. ही खालून पूर्ण हे झालेली आहे बघा, म्हणजे याचा पत्रा वगैरे पूर्ण निघालेला आहे, अशी बसून गेली आहे. तिला रिपेअर करायचं म्हटलं तरी ती होत नाहीये. वरून पूर्ण चांगली, फक्त खालूनच गेलेली. मग त्याच्यामुळे शेगडी दुसरी घ्यायला लागली. पण ही शेगडी पण खूप छान होती माझी. त्यानंतर जेवण करत होते, झालं जेवण. आता या जेवायला, माझं चाललंय आता जेवण. आणि जेवण झालं ना की मला काहीतरी गोड खायला लागतं, म्हणून मी काही ना काही आणून ठेवते. आता पण मी सकाळी ना श्रीखंड आणून ठेवलं होतं. आता हे थोडंसं खाऊया म्हटलं. चालला. आणि आजारी पडा चांगले. 2 दिवसापासून कंटिन्यू भिजतायत पावसामध्ये. श्रीखंड खायला इतकं गंध श्रीखंड लागतंय ना. हे साखर सुद्धा मेल्ट झालेली नाहीये याच्यातली. डेअरीवाला ना, ह्याला मी आता बघणार आहे बरोबर. एवढं घाणेरडं लागतंय ना, स्मेल पण खूप घाणेरडा येतोय. उगाच घेतलं. आता हे ना, ह्याला असंच्या असं जाऊन ह्याला डेअरीमध्ये मी दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला बोलले होते मी, आम्ही मॉलमध्ये जाणार आहे. तर आम्ही आता मॉलमध्ये जायला निघालो आहे. बघू शकता साहेब गाडी चालवत आहे. आणि एवढी ट्रॅफिक आहे काय सांगू. इथे भिवंडीत जायला आम्हाला 1 तास लागला आहे. खूप ट्रॅफिक आहे. पावसामुळे सगळीकडे खड्डे झालेले आहे. रस्त्यांमध्ये पाणी साचलं आहे. आणि तरी पण आम्ही एवढ्या पावसामध्ये फिरायला चाललोय. आणि पण पावसामध्ये फिरायला जायचं कारण वातावरणच खूप सुंदर असं आहे. खूप छान वातावरण आहे, त्यामुळेच आम्ही घराबाहेर फिरायला निघालो. नंतर आम्ही पोहोचलो मॉलमध्ये गेल्याच मला शॉप दिसले, त्याचा मी फोटो काढलाय. आणि आणखीन वर काम चालू आहे तिथे. फक्त 1st आणि 2nd फ्लोअर झाले. आणि बघा किती छान असं डेकोरेट केलं. भिवंडीमध्ये एवढा मोठा मॉल होईल असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं, कारण इथे साधं डीमार्ट पण नाही आहे आणि मॉल एवढा मोठा झाला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. आणि एवढा सुंदर असा मॉल झाला आहे ना खरंच. आणि तुम्ही बघू शकता पुढे तिथे BMW वगैरे कार लावलेले आहेत 2. माझी पोरं तर बघितल्या फोटो काढायला गेलेत की आम्हाला फोटो काढायचा आहे. मग बघितलं त्यांनी आणि नंतर फोटो काढायला सुरुवात केली आहे. खूप आवडली पोरांना आणि मला पण खूप आवडली. कार ही खूप छान वाटत होती इथे. कोणती गाडी आहे? द X7. घे ना फोटो घे. असं नंतर मॉलमध्ये पण आतमध्ये भरपूर काही होतं. खूप छान असं त्यांनी डेकोरेट वगैरे केलं होतं. हे तर बाहेरचंच आहे. आतमध्ये पण फुलांचं खूप सुंदर असं सजवलेलं होतं. सगळेजण तिथे फोटो व्हिडिओ शूट करत होते. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतंय ना. हे खूप सुंदर आहे. तुम्ही पण नक्की या या मॉलला. त्यानंतर इथे मला भेटली आहे माझी शेजारी निहू.
काय एवढं सुंदर सुंदर मॉलमध्ये होतं, तर मग फोटो व्हिडिओ तर निघणारच. भरपूर फोटोज काढले, भरपूर व्हिडिओज पण काढून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. बघते आहे, हे बघा किती सुंदर आहे ना, सगळेजण इथे फोटोशूट करताय. आहेच एवढं भारी हे. त्यानंतर खूप छान इथे सेल पण लागले होते, प्रत्येक गोष्टीवर 50% ऑफ होते. आणि नंतर इथे पुढे ऑर्केस्ट्रा पण चालू होता. अजून सुरू झाला नाही आहे, वेळ आहे, पण बघा ऑर्केस्ट्रासाठी पण लोक जमले होते. एंट्रीमध्येच ऑर्केस्ट्रा होता. खूप छान वाटत होतं. नवीन मॉल झाला आहे त्याच्यामुळे खूप भारी होतं इथे. ऑर्केस्ट्रा चालू झालाय आता. नंतर इथे अवनेशला त्याचा फ्रेंड भेटला आहे. त्यानंतर मला इथे माझे काही फॅन्स पण भेटले. त्यांना भेटून खरंच खूप आनंद झाला की मला कोणीतरी ओळखतंय खानदेशी पियू नावाने. खरंच खूप छान वाटलं. तर असं सर्व आम्ही मॉलमध्ये टाईमपास केला आणि कपडे बघितले, पण कपडे काही एवढे खास नव्हते, आवडले नाही. त्यामुळे आम्ही थोडंसं फक्त फिरलो वगैरे इथे. आणि त्याच्यानंतर मग मिस्टर बोलले इथे काही चांगले कपडे भेटत नाही आहे. मग आम्ही गेलो ज्युडिओमध्ये. मग ज्युडिओमध्ये पण बघितले कपडे, पण तिथे पण तीच व्हरायटी होती, काही एवढं खास नव्हतं. मग तिथे पण ज्युडिओमध्ये थोडंफार बघितलं आणि मग आलो रिटर्न. जास्त काही घेतलं नाही, कारण की इथे मान्सून कलेक्शन मला वाटलं आलं आहे, पण ते आलं नव्हतं. तेच होती व्हरायटी सगळी, त्याच्यामुळे काय आवडलं नाही इथे पण आम्हाला. आणि नंतर मग आम्ही गेलो होतो बर्गर खायला. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी होती बर्गर घ्यायला, पण खूप लाईन होती. आम्हाला 1 तास लागला बर्गर घ्यायला. तिथे बसायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. सगळेजण वेट करत होते की कधी बसायला भेटेल असं. मॉलच्या बाजूलाच बर्गर किंग आहे ना, त्यामुळे मॉलमध्ये सगळे लोक आले होते आणि त्याच्या बाजूलाच बर्गर असल्यामुळे खूप गर्दी पण होती. मॉलमधले लोक इथे यायला लागलेले, खूप गर्दी होती. आणि श्री बघा कसा वैतागला होता. श्री केव्हापासून येत नव्हतं, फायनली आलं आणि मग ते खाल्लं. आणि खाऊन मग थोडं नंतर आम्ही घरी जायला निघालो. बघू शकता तुम्ही बर्गर किंग इथे. नंतर गाडी पार्कला लावलेली होती. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ होता आजचा. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.